नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे एकूण 30 प्रश्न अभ्यासणार आहोत. कोणत्याही शासकीय विभागातील पदभरतीसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलवरती नियमितपणे अपलोड केले जातात. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपवर देखील हा व्हिडिओ शेअर करा. चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन ए कुंती, बी माधुरी, सी गांधारी, डी हिडिंबा. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गांधारी. धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी होते. प्रश्न क्रमांक 2. भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? ऑप्शन ए 21 ऑक्टोबर, बी 15 ऑगस्ट, सी 15 जानेवारी, डी 1 मे. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 21 ऑक्टोबर. भारतात पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर या दिवशी पाळण्यात येतो. प्रश्न क्रमांक 3. आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प भारतात कोठे उभारण्यात आला आहे? ऑप्शन ए भोपाळ, बी रेवा, सी नागपूर, डी अहमदाबाद. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी रेवा. आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प भारतात रेवा, मध्य प्रदेश येथे उभारण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 4. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन ए तारापूर, बी चिकमंगळूर, सी श्रीहरिकोटा, डी कल्पकम. आपल्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर ए तारापूर. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 5. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन ए सातारा, बी पुणे, सी जालना, डी यवतमाळ. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी यवतमाळ. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 6. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? ऑप्शन ए मुंबई शहर, बी कोल्हापूर, सी नागपूर, डी अहमदनगर. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? ऑप्शन ए गोदावरी, बी भीमा, सी कृष्णा, डी कावेरी. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर ए गोदावरी. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते. प्रश्न क्रमांक 8. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? ऑप्शन ए पिंगा, बी रिंगण, सी परिभ्रमण, डी परिवलन. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला परिवलन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी डॉक्टर पंजाबराव देशमुख, सी भाऊराव हिरे, डी कर्मवीर भाऊराव पाटील. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? ऑप्शन ए कावेरी, बी गोदावरी, सी कृष्णा, डी नर्मदा. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर डी नर्मदा. खालीलपैकी नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील करांडला अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए नागपूर, बी सातारा, सी कोल्हापूर, डी सोलापूर. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नागपूर. महाराष्ट्रातील करांडला अभयारण्य नागपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 12. भगवान महावीर यांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला? ऑप्शन ए पाली, बी संस्कृत, सी मराठी, डी अर्धमागधी.
आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर डी, अर्धमागधी. भगवान महावीर यांनी अर्धमागधी या भाषेत उपदेश दिला. प्रश्न क्रमांक 13. भारतातील सर्वात छोटा जिल्हा माहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? ऑप्शन ए दिल्ली, बी नगर हवेली, सी पुद्दुचेरी, डी वरील सर्व. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, पुद्दुचेरी. भारतातील सर्वात छोटा जिल्हा माहे हा पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात आहे. प्रश्न क्रमांक 14. मराठीतील सर्वात पहिली कादंबरी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन ए यमुना पर्यटन, बी ययाती, सी गारंबीचा बापू, डी वरीलपैकी नाही. आपल्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, यमुना पर्यटन. मराठीतील सर्वात पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही आहे. प्रश्न क्रमांक 15. कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जाते? ऑप्शन ए संत तुकाराम, बी संत रामदास, सी संत ज्ञानेश्वर, डी संत गाडगे महाराज. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराज यांना कर्मयोगी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात? ऑप्शन ए ध्रुवीय प्रदेश, बी विषुववृत्तीय प्रदेश, सी किनारी प्रदेश, डी सॅव्हाना प्रदेश. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, विषुववृत्तीय प्रदेश. खालीलपैकी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात. प्रश्न क्रमांक 17. सिमेंट उद्योगांमध्ये खालीलपैकी कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? ऑप्शन ए लोह खनिज, बी चुनखडी, सी नैसर्गिक वायू, डी चांदी. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, चुनखडी. सिमेंट उद्योगामध्ये खालीलपैकी चुनखडी या कच्च्या मालाची गरज असते. प्रश्न क्रमांक 18. तेलताड प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन ए कणकवली, बी राजेवाडी, सी कागल, डी भुसावळ. आपल्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कणकवली. तेलताड प्रकल्प खालीलपैकी कणकवली येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 19. सार्क संघटनेची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन ए इंग्रजी, बी हिंदी, सी नेपाळी, डी वरीलपैकी सर्व. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इंग्रजी. सार्क संघटनेची अधिकृत भाषा इंग्रजी आहे. प्रश्न क्रमांक 20. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? ऑप्शन ए मेंडेल, बी चार्ल्स डार्विन, सी अल्बर्ट आइन्स्टाईन, डी सी व्ही रमन. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, चार्ल्स डार्विन. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडला होता. एक विनंती आहे मित्रांनो, असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा. थोडासा सपोर्ट करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कशापासून बनलेले असतात? ऑप्शन ए सोडियम ॲसिटेट, बी मॅग्नेशियम सल्फेट, सी कॅल्शियम सल्फेट, डी कॅल्शियम ऑक्सलेट. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर डी, कॅल्शियम ऑक्सलेट. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कॅल्शियम ऑक्सलेट पासून बनलेले असतात. प्रश्न क्रमांक 22. सर्वात कठीण पदार्थ खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए काच, बी हिरा, सी पितळ, डी सोने. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी, हिरा. हिरा हा खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ आहे. प्रश्न क्रमांक 23. काकरापारा अणुविद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन ए गुजरात, बी बिहार, सी पंजाब, डी हरियाणा. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, गुजरात. काकरापारा अणुविद्युत प्रकल्प भारतातील गुजरात राज्यात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या देशात फक्त 40 मिनिटांची रात्र असते? ऑप्शन ए भूतान, बी कांगो, सी नॉर्वे, डी जपान. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नॉर्वे. नॉर्वे देशात फक्त 40 मिनिटांची रात्र असते.
प्रश्न क्रमांक 25, पवनार येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केले? ऑप्शन ए स्वामी श्रद्धानंद, बी विनोबा भावे, सी जयप्रकाश नारायण, डी पंडित नेहरू. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विनोबा भावे. पवनार येथे परमधाम आश्रम विनोबा भावे यांनी स्थापन केले. प्रश्न क्रमांक 26, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? ऑप्शन ए महात्मा फुले, बी महात्मा गांधी, सी विनोबा भावे, डी लोकमान्य टिळक. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी महात्मा गांधी. हरिजन हे साप्ताहिक महात्मा गांधी यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 27, दिनमित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए दिनकरराव जवळकर, बी विठ्ठलरामजी शिंदे, सी भास्करराव जाधव, डी मुकुंदराव पाटील. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मुकुंदराव पाटील. दिनमित्रकार म्हणून मुकुंदराव पाटील यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28, पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे? ऑप्शन ए स्वामी दयानंद, बी सेनापती बापट, सी महात्मा फुले, डी लोकमान्य टिळक. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर बी सेनापती बापट. पांडुरंग महादेव हे नाव सेनापती बापट यांचे आहे. प्रश्न क्रमांक 29, जालियनवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी कोण जबाबदार होता? ऑप्शन ए लॉर्ड कर्झन, बी लॉर्ड रिपन, सी जनरल डायर, डी मायकेल ओडवायर. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मायकेल ओडवायर. जालियनवाला बाग हत्याकांडास खालीलपैकी मायकेल ओडवायर हा जबाबदार होता. प्रश्न क्रमांक 30, लंडन येथे ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला? ऑप्शन ए मदनलाल धिंगरा, बी बटुकेश्वर दत्त, सी उधम सिंग, डी कर्जन वायली. आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर सी उधम सिंग. लंडन येथे ओडवायरचा खून उधम सिंग यांनी केला. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.